नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक जे तणनाशक आहे तुरीवर सोयाबीन मारणारं, तर हे जे आहे ओडिसी, त्याच्यावर आपण आज तिसरा दिवस आहे. म्हणजे तणनाशक मारून 3 दिवस झालेले आणि तूर पाहू शकता तुम्ही. पूर्ण जे तण आहे ते पिवळं पडायला सुरुवात झालेली आणि तूर उघडी पडली पोंगे. तणनाशक मारताना फक्त एक लक्षात ठेवा की जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. आता एक ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाणी होतं, म्हणजे पाणी साचलेलं होतं, त्या ठिकाणी तणनाशकचा परिणाम एवढा झाला की तिथं तण पूर्ण पिवळं पडलेलं आहे आणि बाकी जिथं पाणी कमी होतं तिथं थोडंसं अजून मारायचं आहे. तर याच्यात जे आपण तणनाशक मारलं आहे ते ओडिसी मारलेलं आहे. तर हे तणनाशक मारायच्या आधीचा सुद्धा व्हिडिओ मी याच्यात टाकलेला आहे आणि तणनाशक मारल्यानंतर आता तुम्ही पाहिलेल्या 3 दिवसानंतर त्याचा म्हणजे परिणाम किती झाला त्या व्हिडिओत पाहिला तुम्ही. तो ओडिसीचं जे प्रमाण घेतलं होतं आपण, तो 40 ग्रॅमचा जो एक बॉक्स येतो, हा जो व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे. तर यात आपल्याला 15 लिटरच्या 8 टाक्या करायच्या आहे आणि 20 लिटरच्या 6 टाक्या. तर अशा प्रमाणात आपल्याला हे घेऊन तणनाशकची फवारणी करायची. तर या तणनाशकामुळे तूर, सोयाबीन यासारख्या द्विदल धान्य यात हे तणनाशक चलते. तर यामुळे जे तणाचं जे नियंत्रण आहे ते चांगल्या प्रकारे होते. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता तूर, म्हणजे यात वही वर्तन काहीच झालं नाही, फक्त तूर लागवड ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली, त्यानंतर यात ओडिसीचं फवारणी केली. आता हे पाहू शकता तुम्ही. आता हे तण पिवळं पडत आहे. आता काहीच दिवसात हे तण मरून जाईल. तर अशा प्रकारे हे ओडिसीचे रिझल्ट आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.